नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की डिसेंबर महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता आपण करावी या ठिकाणी सोयाबीनची विक्री। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की डिसेंबर महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सध्याच्या कंडिशनला आपण 100% करावी सोयाबीनची विक्री। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की डिसेंबर महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता आपण करायला पाहिजे सोयाबीनची विक्री। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की डिसेंबर महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता आपण करावी सोयाबीनची विक्री। कशात आहे फायदा डिसेंबर महिन्यात सोयाबीनची विक्री करण्यात, का डिसेंबर महिन्यात सोयाबीनची विक्री न करता थांबण्यात? या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता घेऊया त्या ठिकाणी सविस्तर उत्तर। आणि याचं जर उत्तर हवं असेल तर कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, हीच आपणास कळकळीची नम्र विनंती। तर बघा मित्रांनो, सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव बघणं गरजेचं आहे। तर लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची भाव पातळी $10 प्रति बुशेलच्या खाली आहे। आणि भविष्याचा जर विचार केला तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की डिसेंबरचा शेवटचा आठवडा म्हणजे ख्रिसमसचा आठवडा आणि त्यावेळेस आंतरराष्ट्रीय बाजार हे बंद असतात। याच्यामुळे इथून पुढे 31 डिसेंबर पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात फार बदल संभवत नाही। म्हणजे आता जो काही बदल होऊ शकतो तो देशातील बाजारात होणारा बदल हा देशातील असणाऱ्या घटनाक्रमावर अवलंबून आहे। सध्याच्या कंडिशनला देशातील असणारी सोयाबीनची भाव पातळी बघितली तर ही 4000 ते 4200च्या दरम्यान आहे। सध्या देशात सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे। शिवाय सरकार कसल्याही प्रकारच्या असणाऱ्या निर्णयाबाबतीत आणखीन आश्वस्त नाही। याच्यामुळे ना सरकारची, ना व्यापाऱ्यांची, ना ऑइल मिलवाल्यांची कुणाचीही सोयाबीन खरेदी तुर्तास वाढताना दिसत नाही। याच्यामुळे आतापासून 31 डिसेंबर पर्यंत देशातील बाजारात सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्यात कसल्याही प्रकारची तफावत निर्माण होणार नाही। आणि याच्यामुळे आपल्याला 31 डिसेंबर पर्यंत सोयाबीनचा भाव हा प्रामुख्याने 4000 ते 4200च्या दरम्यानच दिसणार आहे। मग अशा वेळेस तुम्ही प्रश्न विचारलाय की आम्ही 31 डिसेंबर पर्यंत म्हणजे की डिसेंबर महिन्यात सोयाबीनची विक्री करावी का थांबावं? तर लक्षात घ्या, डिसेंबर महिन्यात सोयाबीनची विक्री तुम्ही 100% थांबवू शकता जर आपल्याला पैशाची आवश्यकता तात्काळ नसेल आणि आपण जानेवारीच्या एंडिंगपर्यंत थांबू शकत असाल तर प्रति क्विंटल 200 रुपयाचा कमीत कमी निव्वळ नफा आपणास होऊ शकतो। परंतु प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती भिन्न भिन्न आहे आणि कशाचंही सोंग करता येते, पैशाचं करता येत नाही।
100 आणि 200 रुपये प्रति क्विंटल हा नफा तुमच्यासाठी तेवढासा मोठा नसेल. म्हणजे कसं की त्यापेक्षा तुमचं काम व आर्थिक गरज जास्त असेल तर सध्या सोयाबीन विक्री करा. पण आपण 1-1.5 महिना कळ काढू शकत असाल, थांबू शकत असाल, तर आपण 31 जानेवारीपर्यंत थांबलात तर मला वाटते आपल्याला एक 200 रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव वाढ मिळू शकते. तर यानुसार आपण विचार करून निर्णय घ्यावा एवढीच आपणास विनंती. कारण एका शब्दात उत्तर देणं चुकीचं आहे. जर आर्थिक गरज पैशाची जास्त आहे तर विक्री करा, पण थांबू शकत असाल तर 1.5 महिना थांबा. तुम्हाला 100-200 ची तेजी 100% मिळू शकते. भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.